आजची सकाळ 12 वाजता झाली, लिटरली 12 वाजता, कारण की आज रात्री मी झोपलेलोच नाही आहे. सो हे मी फक्त माझ्या डोक्यात आलं म्हणून मी हे ट्राय करायला घेतलं. रात्री जागालो याचा अर्थ काय ना काय तर खाणार तर आहे. कमी कॅलरी याच्यासाठी मी वॉटरमेलन चूज केलं. 1 वाजता मी एकदा वॉटरमेलन खाल्लेलं आणि त्यानंतर आणि भूक लागली. सो 3 वाजता आय गेस, हां मी मोबाईलवर दाखवतो इथं 3 वाजल्यात लिटरली. मी अजून पण जागा आहे, झोपलेलो नाही आहे. मी जरा पण कार्डिओ सेशन करत बसलेलो. टेक्निकली दुसरा दिवस आहे, सो बुक रीडिंग सकाळीच आवरलं आणि 12,000 स्टेप्स ऑलरेडी डन झालेत. आणि ह्याचा परिणाम म्हणून 52.6 किलो वजन झालं. सकाळी मेडिटेशन आवरलं आणि त्यानंतर लगेच प्री वर्कआउटसाठी मी चॉकलेट जरासं जास्त घेतलेलं, ब्लॅक कॉफी आणि भात खाल्ला आणि लगेच शोल्डरच्या परफॉर्मन्सवर एवढा तर काय जास्त फरक जाणवला नाही मला. शोल्डरला आज 20 किलो घेतलेलो आणि बाकीचे सगळे एक्सरसाइज तर नॉर्मल लेवललाच केलतो. सो रिस्टार्ट डे 40 आहे माझा आणि हा माझा दिवस आठवणीत राहण्यासारखा आहे, कारण की मला आत्ता जरा पण मूड नाही आहे घरी काय पण करायचा. घरी आल्यानंतर जे मी ओट्स खाल्लो, आय नो मी 4 तास त्यानंतर झोपलेलो, खरं ती कोर झोप लागलेली नाही आहे. आणि त्यानंतर मला आज बाजाराला जायचं होतं, एकटा नाही आजीबरोबरच गेलतो आणि अंडे रिस्टॉक केलीत. हे मला खूप आवडते. खरं बाजारात मला असं फील वाटालं की मी थोडा वेळ आणि थांबलो तर पडेन. घरी आल्यानंतर मला जरा पण वेळ नव्हता, सो लगेच मी ओट्स खाल्लेत आणि रात्रीचं जेवण आवरलं. आणि माझं वर्डिंग की तुम्ही रात्रीची झोप कधीच सॅक्रिफाईस करू नका. मला सकाळपासून निगेटिव्ह थॉट्स यालतील आणि प्रॉब्लेम असा होता की माझ्या जेवणावर माझं क्रेविंग नव्हतं. मी रात्री वॉटरमेलन भलेही खाल्लं, करत त्यानंतर पण क्रेविंग झाल्यामुळं आजचे ऑलमोस्ट मी 2,000 कॅलरीज खाल्ले. आय नो जास्त आहे, खरं हे माझ्या मेंटेनन्स कॅलरीपेक्षा कमीच आहे, तरी पण मी 2,000 कॅलरीज वर्थचं आज खाल्लो. आणि उद्यापासून मी एक नवीन डाएट प्लॅन फॉलो करणार आहे, ज्याच्यामुळे मला जरा इझी पडेल. आणि मी आता रिकॉमकडे जास्त वळालो आहे. सो इथनं रिकॉम सुरू. आजच्या दिवसाच्या 20,000 स्टेप्स डन. टुमारो रिस्टार्ट अगेन.